आज आपण बनवतोय झुणका भाकर. अस्सल गावाकडल्या आठवणीच्या लहानपणी आपण खायचं ना झुणका भाकर. आता बहुतेक ही प्रथा मुळत चाललेली आहे. झुणका भाकर आज फारशी नाहीशी होत चाललेली आहे. हॉटेलमध्ये जाऊन मागवावी लागतात किंवा मग घरात आजी वगैरे असलं, आई असलं तरच आता बनणार. आपल्यासारख्या नवीन शिकणाऱ्यांना झुणका भाकर अजूनही बनवता येत नाही. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली मी घेऊन आलेली आहे. आणि बघा झुणका किती छान असा झालेला आहे. कोरडा झालेला नाही, गळ्यात फसणारा नाही आहे. तर चला आपण आजची रेसिपी बघून घेऊया. आणि त्यासोबतच मी इथे तुमच्यासाठी भाकरसुद्धा घेऊन आलेली आहे. भाकरसुद्धा तुम्हाला दाखवते एकदम इझी पद्धतीने. जर पाणी लावून तुम्हाला करता येत नसेल तर घोळून लावून तुम्ही पोळीसारखी सुद्धा भाकर करू शकता. माझ्याप्रमाणे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आणि वरून पण पाणी लावते आहे, जसं भाकरीची चव त्याला यायला पाहिजे म्हणून. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि माझी आजची रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर चला आपण झुणका बनवण्याची आधी तयारी करून घेऊया. त्यासाठी मी एक गंजामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे. आणि हीच एक महत्त्वाची ट्रिक आहे की पाणी कधीही तुम्ही गरम सोडा, उकळलेलं पाणी. तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि सोबतच त्याच्यासाठी मी जे आधी लागणारं साहित्य ते चॉपिंग करून ठेवलेलं आहे. कांदा, मिरची, टमाटर. आणि तेल तोपर्यंत गरम झालेलं होतं तर मी तिथे छान असं जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे. ते तडतडलं की त्यामध्ये आपण छान कांदा टाकायचा. तर मी कांदे इथे 2 घेतले आहे. झुणक्यामध्ये कांदा खूप जास्त असावा लागतो तरच त्याची टेस्ट छान येतं. तर मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते. त्यानंतर 6 मी मिरची इथे हिरवी चिरून घेतलेले होते, बारीक चिरून घेतलेले होते. याला छान आता सॉफ्ट होईपर्यंत शिजवू द्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर आपण थोडं इथे 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकणार आहोत. खूप जण आहे कोरडा म्हणजे झुणका त्यांचा असा कोरडा बनतो, जर खाल्लं तर ते गळ्यामध्ये अडकतो, फसतो, अशासारखा होतो. तर आजची ही रेसिपी बघितल्यानंतर तुमचा हा पूर्ण डाऊट क्लिअर होणार आहे. तर चला इथे आपण छान अद्रक लसूणची पेस्ट टाकून झालेली आहे. त्यानंतर आपण इथे टमाटर टाकणार आहोत. टमाटर टाकल्यानंतर लगेचच इथे मीठ टाकायचं आहे. याने काय होतं की टमाटर लवकर सॉफ्ट होते, लवकर शिजलं जाते. आणि बघा किती छान तेल सुटलेलं आहे. आणि त्यानंतर एकदमच घरचे जे मसाले असते आपले ते मसाले टाकायचे आहे. तिखट, हळद, मीठ किंवा गरम मसाला पावडर किंवा धने पावडर एवढं तुम्हाला टाकायचं आहे ते टाकू शकता. त्यानंतर आपण इथे बेसन भाजून घ्यायचं आहे छान. त्यानंतर हे सगळं मसाला शिजवून झाल्याच्या नंतर आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. ते छान इथं 5 मिनटापर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. म्हणजे ते भाजलं जातं, त्याची कच्ची चव जे येते, कच्चं जे पण आहे ते निघून जातं. तर बघा याप्रमाणे छान असं भाजून झालेलं आहे. आणि आजूबाजूला छान तेल सुटलेलं आहे. आणि जर चम्मचनी परतवलं तर ते कढईला लागत नाही आहे. हे त्याची पहिली ट्रिक आहे. आणि दुसरी ट्रिक हे आहे की इथे थंड पाणी न वापरता तुम्ही उकळलेलं पाणी टाका. बॉईल झालेलं छान असं गरम पाणी टाका. त्याने काय होतं की आपला झुणका एकदम सॉफ्ट बनतो, गळ्यात फसत नाही, कोरडा होत नाही. तर हेच आहे ट्रिक्स आणि ट्रिक आहेत जे तुम्हाला मी सांगितले आहे. तुम्ही जर याप्रमाणे झुणका बनवला तर अगदीच खूप छान होणार आहे. जसं आपण आधी लहान असताना खायचं ना, म्हणजे आम्ही लहान असताना जेव्हा आमच्याकडे बनायचं ना झुणका वगैरे, तर त्याच पद्धतीने आहे. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीनं नक्कीच बनवून बघा. तर बघा झाला आहे ना छान असा, दिसायला पण छान झाला आहे, मोकळा पण झालेला आहे आणि असा सॉफ्ट झालेला आहे, कडक झालेला नाही आहे. तर त्याला 5 मिनटं झाकून ठेवून छान वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर अगदीच बघा किती छान सॉफ्ट आहे. तर या प्रकारे आपल्याला हा झुणका बनवून घ्यायचा आहे. आणि यानंतर याला छान सांबार वगैरे डेकोरेट करून घ्यायचं आहे. याला झाकून ठेवायचं आहे. असा झुणका आपण कधी बनवला आहे का? अगर बनवला नसेल तर नक्कीच हा रेसिपी बघून नक्कीच बनवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला त्याचप्रमाणे मी इथे पाणी म्हणजे गरम पाणी वापरून भाकरीसुद्धा करून घेतली. तर हे भाकरीचं जे पीठ आहे, ज्वारीचं पीठ, मी गरम पाण्याने भिजवलं आहे आणि छान याला असे थापून घेतलेली आहे. जर तुम्हाला पाणी लावून जर भाकरी थापता येत नसेल तर मी इथे म्हणजे गरम पाण्याने असे पोळीसारखं घोळून लावून त्याला थापायची आहे. आणि वरून त्याला पाणी लावायचं आहे. आलटून पलटून त्याला शेकून घ्यायचं आहे. तर बघा छान अशा भाकरी शेकून झालेल्या आहे, अशा भाकरी बनलेल्या आहे. तर सोबतच आता झुणका भाकर म्हटलं की ठेचा आलाच, मिरचीचा ठेचा आलाच. तर मी इथे काही मिरच्या घेतलेल्या आहे आपल्या क्वांटिटीनुसार, तुम्हाला लागते तेवढ्या. आणि त्याचबरोबर जेवढं प्रमाण मिरचीचं आहे त्याच्या अर्ध प्रमाण मी इथे लसूण घेतलेलं आहे. आणि ताव्यावर छान असं तेल टाकून परतून घेतलेलं आहे. त्याने काय होतं, परत नाही यासाठी गरजेचं आहे, कारण की ठेचा आपला कच्चा असा लागणार नाही. छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ते परतून झालं, थंड झालं की मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तुम्ही वरवंट्यावर सुद्धा वाटून घ्यायचं आहे. तर बघा छान मसा सांबार वगैरे टाकून झुणक्याला असं हे केलेलं आहे. छान शिजून झालेलं आहे, थंड झालेला आहे. बनवून अर्धा तास झाला. अर्धा तासानंतर सुद्धा हे इतकं छान असं फुलवून होतं.
त्यानंतर इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, कारण आपण मिरचीचा ठेचा जो बनवला त्याला आपण तडका देऊया. तर मी तेल जास्त टाकायला, ऑलरेडी तेल जास्तच टाकायचं आहे, कमी टाकायचं नाही आहे. त्यानंतर तिथे जिरं मोहरी टाकायचं आहे आणि जो मिरचीचा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा इथे टाकायचा आहे. तेलामध्ये अगदीच 5 मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मिरचीचा ठेचासुद्धा तयार आहे. तर आणि शेवटी इथे मीठ टाकायचं आहे आणि 1 चम्मच साखर टाकायची आहे, कारण की मिरची एकदम झणझणीत होती, खूपच तिखट होती. सर्वांनाच तिखट सहन होतं असं नाही, म्हणून थोडं साखरसुद्धा टाकायची, त्याच्याने तिखटाचं म्हणजे बॅलन्स एनहॅन्स होतं आहे. तर बघा, मी बाहेर जायचं होतं आम्हाला, तर वेळेवर काय बनवायचं म्हणून डब्यासाठी मी झुणका भाकर बनवलेली होती. तर मी इथे मिरची डब्बा पण बांधून घेतलेला होता, झुणका घेतला, भाकर घेतलं आणि मिरचीचा ठेचा घेतला. आणि जेव्हा सर्वांचं सोबत जेव्हा बसून आम्ही जेवण केलं, तर व्हिडिओ मी घेतलेला नाही सर्वांचा. तर बघा, सर्वांचा एका पातेल्यामध्ये वाढून घेतलेला आहे, भाकर, मिरचीचा ठेचा आणि झुणका. किती आत्ता हे मी दुपारी बनवलेलं होतं आणि आत्ता आम्ही रात्रीचं जेवण करतो आहे. तर बघा किती छान सॉफ्ट आहे, भाकरसुद्धा सॉफ्ट आहे, कडक आलेली नाही आहे आणि झुणकासुद्धा किती सॉफ्ट आहे, कडक नाही आहे, असंच झुणका भाकर आहे. तर चला बनवता आहे ना मग आपल्या रेसिपीनुसार रेसिपी.